तर 10वीच्या जॉमेट्रीच्या ह्या विषयाकडे आपण वळत आहोत. जॉमेट्री हा जो सब्जेक्ट आहे हा एक थेरम असलेला सब्जेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला एक थेरम दिलेला असतो, तो तुम्हाला प्रूफ करून दाखवायचा आहे. त्याच्यामध्ये दोन भाग असतात. एक भाग दिलेला असतो आणि एक भाग जो दिलेला आहे ज्याला आपण गिवन असं म्हणतोय, आणि त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं असतं की त्या थेरममध्ये कुठली गोष्ट आपल्याला प्रूफ करायची आहे, म्हणजेच तिला आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. मग त्यासाठी दिलेल्या गोष्टींचा आधार घेऊन आपल्याला ती गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी काय गिवन आहे, काय प्रूफ करायचं आहे, मग त्यासाठी काही एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन्स करायची आपल्याला गरज आहे का, आणि मग आपण त्या प्रूफकडे वळणार आहोत. मग अशा पद्धतीने जॉमेट्रीचा थेरमचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. मग आपण आज वळणार आहोत सिमिलॅरिटी हा जो आपला लेसन आहे त्याच्या BPT थेरमकडे, म्हणजेच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमकडे. तर आपण क्लासरूममध्ये जाऊन हा थेरम नीट समजून घेणार आहोत. सिमिलॅरिटीजमधला आपला पहिला थेरम आपण शिकत आहोत, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजेच त्याला शॉर्टमध्ये BPT, मराठीमध्येच त्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं आपण म्हणतो. तर हा थेरम काय आहे तो आपण कन्सेप्ट पहिले शिकून घेणार आहोत. थेरम आहे इफ अ लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल. बघा, एक लाईन आहे की जी पॅरलल आहे दुसऱ्या साईडला, वन साइड ऑफ अ ट्रायंगल, अँड विच इंटरसेक्ट द अदर टू साइड्स इन द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. Then the line divides those sides in proportional. This is nothing but the statement of your theorem. हे स्टेटमेंट आपण परत एकदा समजून घेत आहोत की एक लाईन आहे. बघा, आपण हा ट्रायंगल काढलेला आहे PQR. ह्या ट्रायंगल PQR मध्ये एक लाईन सांगितलेली आहे, जी लाईन आहे L, तिचं नाव आहे MN. दिस लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे ह्या ट्रायंगलची QR ही जी साईड आहे तिला ही लाईन पॅरलल आहे. नंतर दिस लाईन इंटरसेक्ट द अदर टू साइड्स. आता बघा, ही जी L लाईन आहे दिस इज पॅरलल टू द QR साइड ऑफ ट्रायंगल PQR. मग उरलेल्या साइड्स PQ अँड PR. सो काय स्टेटमेंट आहे, इट इंटरसेक्ट द अदर टू साइड्स. उरलेल्या दोन साईडला ती इंटरसेक्ट होते आहे, टू डिस्टिंक्ट पॉईंट. बघा, इथं PQ ह्या साईडला ती M मध्ये इंटरसेक्ट होते अँड PR ह्या साईडला N मध्ये इंटरसेक्ट होते. सो द लाईन डिव्हाइड्स दोज साइड्स इन प्रपोर्शन. ही जी लाईन L आहे ह्या उरलेल्या दोन साईडला प्रपोर्शनलमध्ये डिव्हाइड करते आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग जे गिव्हन आपल्याला दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं आहे. तर काय दिलं आहे आपल्याला, द लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल. म्हणजेच काय, आपल्याकडे एक ट्रायंगल असला पाहिजे. सो आपण एक ट्रायंगल काढलेला आहे PQR. सो इन ट्रायंगल PQR लाईन L पॅरलल टू साइड QR दिलेला आहे. दिस लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल. दी लाईन पॅरलल टू QR लिहून घेतलंय गिव्हन कंडिशन. त्यानंतर दिस लाईन L म्हटलंय इंटरसेक्ट द अदर टू साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट. म्हणजेच काय, ही लाईन L जी आहे ही PQ उरलेल्या दोन साइड्स, रिमेनिंग टू साइड्स ऑफ द ट्रायंगल दॅट इज PQ अँड PR याला डिव्हाइड करते आहे. PQला M मध्ये अँड PRला M मध्ये. टू डिस्टिंक्ट पॉईंट्स म्हणजे काय, दोन वेगळ्या पॉईंट्समध्ये ती दोघंही साईडला डिव्हाइड करते. PR ह्या साईडला M मध्ये अँड PR ह्या साईडला Q मध्ये N मध्ये रिस्पेक्टिवली. म्हणजेच द M इज द मिडल पॉईंट ऑफ द साईड PQ अँड N इज द मिडल पॉईंट ऑफ द साईड PR. दिस इज नथिंग बट द गिव्हन क्रायटेरिया ऑफ दिस थेरम. नाव द नेक्स्ट वन इज व्हॉट वी हॅव टू प्रूफ. काय दिलं आहे, देनच्या नंतरची जी कंडिशन असते थेरममध्ये दॅट इज नथिंग बट टू प्रूव्ह. म्हणजे तेच आपल्याला थेरममध्ये प्रूफ करून दाखवायचं आहे. द लाईन डिव्हाइड्स दोज साइड्स इन प्रपोर्शनल. ही जी लाईन आहे ह्या साईडला, ज्या साईडला ती इंटरसेक्ट करत आहे तिला प्रपोर्शनलमध्ये डिव्हाइड करते. म्हणजेच काय, PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन MQ. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रपोर्शनॅलिटी ऑफ दी साइड्स म्हणजेच PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यानंतर आपण आता
कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन करण्याची आपल्याला गरज अशी आहे की ह्यामध्ये आपल्याला हे प्रपोर्शनल दाखवायचं आहे. कन्स्ट्रक्शन आपण इथे असं करणार आहोत, ड्रॉ द लाईन QN अँड लाईन RM. लाईन QN आपण कन्स्ट्रक्शन मेथडने दाखवतोय, सो ती लाईन आपण डॉटेडने दाखवत आहोत. अगेन लाईन RM आपण काढतोय. आता ह्या दोन लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण असं म्हणू शकतो इथे हा QMN हा एक ट्रायंगल होतोय अँड QNR हा एक ट्रायंगल होतोय. मग आपण प्रूफ लिहिताना हाच विचार करणार आहोत. तर इन ट्रायंगल PMN अँड ट्रायंगल QMN ह्या दोन ट्रायंगल्सचा आपण विचार करणार आहोत. सो इन दिस ट्रायंगल PMN अँड QMN हे दोन ट्रायंगल्स जे आहेत दे आर ऑफ द सेम ऑर द कॉमन हाईट. त्यांची हाईट जी आहे ती कॉमन आहे. सो आपण बघितलेलं आहे जर दोन ट्रायंगल्सच्या हाईट्स कॉमन असतील तर त्यांचं एरियाचं प्रपोर्शनल जे आहे किंवा प्रपोर्शनलिटी ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू देअर बेसेस. म्हणजेच काय, द एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PMN आणि QMN is equal to PM upon MQ. PM upon MQ. आपण याला रिझन देणार आहोत. थेरम लिहिताना एक पद्धत असते, जी स्टेप आपण मांडत असतो त्या प्रत्येक स्टेपला काहीतरी रिझन द्यायचं असतं. तर ह्या स्टेपचं रिझन असं आहे, दिस टू ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शनल. यू कॅन से द एरिया ऑफ दिस टू ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शनल ऑफ देअर बेसिस. म्हणजेच काय, यू कॅन से ट्रायंगल्स हॅविंग कॉमन हाईट. आणि म्हणून हाईट कॉमन असल्यामुळे आणि याला आपण स्टेटमेंट नंबर 1 असंही म्हणणार आहोत. त्यानंतर जसं आपण PMN आणि QMN ह्या दोन ट्रायंगल्सचा विचार केला, इन द सेम वे आपण PMN अँड RMN ह्या दोन ट्रायंगलचा आपण विचार करणार आहोत. सो इन ट्रायंगल PMN अँड ट्रायंगल RMN ह्या दोन ट्रायंगल्समध्ये सुद्धा ह्या दोन ट्रायंगलची हाईट कॉमन आहे. सो हाईट जर का कॉमन असेल तर त्या दोघं ट्रायंगलचा एरिया त्यांच्या बेसिसच्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये आहे. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल RMN इज इक्वल टू, आता यांची प्रपोर्शनॅलिटी बेसेस आहेत PN अपॉन NR. म्हणजे PMN हा जो ट्रायंगल आहे याचा बेस आपण कन्सिडर केला आहे सपोज PN अँड द ट्रायंगल RMN ह्या ट्रायंगलचा बेस कन्सिडर केलेला आहे NR. सो PN अपॉन NR. आणि याचं रिझन अगेन सेम, द ट्रायंगल्स हॅविंग द कॉमन हाईट. सो रिझन द्यायचं आहे ट्रायंगल्स हॅविंग कॉमन हाईट. आणि याला स्टेटमेंट नंबर आपण 2 देणार आहोत. यानंतर आपण ह्या दोन ट्रायंगल्सचा विचार करतोय, ट्रायंगल QMN अँड ट्रायंगल RMN. ह्या दोन ट्रायंगल्सचा विचार जेव्हा आपण करतोय तर आपल्याला माहिती आहे हे दोन ट्रायंगल्स जे आहेत दोन पॅरलल लाईनच्या मधले ट्रायंगल्स आहेत. बघा आपण इन ट्रायंगल QMN अँड RMN अँड ट्रायंगल RMN ह्या दोघांचा जर आपण विचार केला तर द ट्रायंगल्स दे आर सिच्युएटेड इन द टू पॅरलल लाईन्स. म्हणजेच काय, देअर हाईट्स अगेन कॉमन. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असणार आहे, कॉमन असणार आहे. अगेन दिस टू ट्रायंगल्स QMN अँड RMN हॅविंग दिस MN side is common. So this is considered as a base of these two triangles. म्हणजेच ह्या ट्रायंगलचा बेस ही कॉमन आहे. So when the triangles having common heights and common bases, then their areas are equal. So the area of triangle QMN is equal to area of triangle RMN. याला रिझन आपण असं देणार आहोत, triangles having common height and common bases. So triangles having common height
अँड बेसेस. आणि याला आपण स्टेटमेंट नंबर 3 असं देणार आहोत. आता स्टेटमेंट नंबर 1, 2 आणि 3 थेरममध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते की जेव्हा आपल्याला काहीतरी प्रूफ करायचं असतं तर आपल्याला ॲटलिस्ट 3 गोष्टी प्रूफ करून दाखवायच्या असतात. आणि 3 गोष्टी जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा आपण ते सोल्युशन इझिली से करू शकतोय, म्हणू शकतोय की येस दिस इज ट्रू. म्हणजेच आता बघा स्टेटमेंट नंबर 1, 2 आणि 3 यावरून आपल्याला असं दिसतंय की PMN अपॉन QMN इज इक्वल टू दिस वन, PMN अपॉन RMN इज इक्वल टू दिस वन. पण PMN अँड QMN अँड RMN आर इक्वल. सो आपण आता ह्या स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2ची लेफ्ट हँड साईडकडे कॉन्सन्ट्रेट करतोय. ह्या दोघांच्या लेफ्ट हँड साईडमध्ये न्यूमरेटर इज सेम, न्यूमरेटर सारखा आहे. मग डिनॉमिनेटर जो आहे QMN आणि इथे आहे RMN. पण आपण स्टेटमेंट नंबर 3मध्ये काय म्हटलं आहे की QMN आणि RMN हे सुद्धा सेम आहेत. मीन्स वी कॅन राईट देअरफॉर द एरिया ऑफ ट्रायंगल PMN upon area of triangle QMN is equal to, here QMN and RMNs are equal, so you can write the left hand side of statement number 1 and the left hand side of the statement number 2 is nothing but the equal. So area of triangle PMN upon area of triangle QMN is equal to again the area of triangle PMN upon area of triangle RMN. आता परत आपण फ्रॉम इथं लिहिणार आहोत फ्रॉम 1, 2, 3 यांचा जर का आपण विचार केला तर 1, 2 ह्या दोघांची लेफ्ट हँड साईड इक्वल आहे. लिहिली आपण इथे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू सेकंडची लेफ्ट हँड साईड, सेकंड स्टेटमेंटची लेफ्ट हँड साईड. सो देअर राईट हँड साईड शुड इक्वल. सो देअरफॉर PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR. आता या ठिकाणी MQ यू कॅन रिव्हर्स, म्हणजेच काय आपण MQच्या ऐवजी QM लिहिलं तरी काही बिघडत नाही आहे. अँड देअरफॉर PM अपॉन QM इज इक्वल टू अगेन PN अपॉन NR. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, टू प्रूफ हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे की PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR. अँड धिस प्रूव्ज युअर BPT. धिस प्रूव्ज BPT, that is nothing but the basic proportionality theorem. या ठिकाणी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम प्रूव्ह झालेला आहे. आपण वन्स अगेन याचा एक रिवाइज करणार आहोत. कंडिशन दिलेली आहे थेरम, अ लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल. एक लाईन आहे की ती ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल आहे आणि इंटरसेक्ट द अदर 2 साइड्स, दुसऱ्या 2 साईडला ती इंटरसेक्ट करते आहे 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये. तर हे 2 डिस्टिंक्ट पॉईंट जे आहेत त्यांना आपण M आणि N असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला प्रूफ म्हणजे सिद्ध असं करायचं आहे की दॅट लाईन डिव्हाइड्स दो साइड्स इन प्रपोर्शनल. ही जी लाईन आपल्याला डिव्हाइड केलेली आहे तर ती त्या उरलेल्या 2 साईडला इन प्रपोर्शनल डिव्हाइड करत आहे. मग गिव्हन जे आहे ते आपण लिहून घेतलं. दिलेला होतं ट्रायंगल दिलेला आहे एक, त्याला नाव दिलं आहे PQR. त्याच्यामध्ये एक लाईन आहे दॅट इज कॉल्ड L आणि ती पॅरलल आहे साईड QRला. एका ट्रायंगलच्या कुठल्याही एका साईडला ती पॅरलल आपण काढली आहे तर ती साईड आहे QR. त्यानंतर दिस L लाईन जी आहे इट डिव्हाइड्स द अदर 2 साइड्स. म्हणजे ही लाईन ज्या साईडला पॅरलल आहे ती सोडून उरलेल्या 2 साइड्स, त्या 2 साइड्सला ती 2 वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये डिव्हाइड करते आहे. दॅट पॉईंट्स म्हणजे M अँड N. म्हणजेच काय आपल्याला मिळालेलं आहे PMQ दीज आर इन वन लाईन अँड PNR इज द again one line. So what we have to prove? We have to prove PM upon MQ is equal to PN upon NR. म्हणजेच काय the line divides those sides in proportional. ह्या साइड्सला ती proportional डिव्हाइड करत आहे. मग आपण यासाठी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे की आपण QN अँड RM ही लाईन ड्रॉ करून घेतली. कन्स्ट्रक्शन होतं म्हणून आपण तिला डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे. त्यानंतर प्रूफ आपल्याला 1 by 1 स्टेपने ही स्टेटमेंट प्रूफ करून दाखवायची आहे. तर पहिले दिलेलं आहे ट्रायंगल PMN अँड ट्रायंगल
QMN ह्या दोन ट्रायंगल्सचा जर आपण विचार केला तर हे दोनही ट्रायंगल्स इक्वल किंवा कॉमन हाईट असलेले आहेत. सो द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल्स इज नथिंग बट देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजेच काय तर PMN हा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QMN इज इक्वल टू PM अपॉन MQ. आणि आपण त्याला रिझन पण दिलेलं आहे, ट्रायंगल्स हॅविंग कॉमन हाईट. आणि अगेन दिस स्टेटमेंट इज कन्सिडर्ड ॲज स्टेटमेंट नंबर 1. अगेन इन द सेम वे वी कन्सिडर द ट्रायंगल PMN अँड ट्रायंगल RMN. या दोनही ट्रायंगल्सचा आपण जर का विचार केला, these two triangles again having the same height or the common height, so their ratio of the areas is nothing but their corresponding bases. So area of triangle PMN and area of triangle RMN is equal to PN upon NR. आणि त्याला दिले आपण स्टेटमेंट नंबर 2. त्यानंतर आपण ह्या दोन ट्रायंगल्सचा विचार केलेला आहे QMN and RMN. These two triangles are situated in two parallel lines. मग दोन पॅरलल लाईन्समध्ये हे ट्रायंगल असल्यामुळे त्यांची हाईट सेम आहे. हाईट सेम झाल्यानंतर ह्या दोनही ट्रायंगल्सला MN ही साईड जी आहे इट इज अगेन कॉमन. सो दिस इज नथिंग बट द बेस ऑफ इच ऑफ दिस टू ट्रायंगल्स. मग दोनही ट्रायंगलचा बेसही कॉमन आहे, हाईट पण कॉमन आहे. सो देअर एरियाज आर इक्वल अँड वी कन्सिडर इट ॲज ए स्टेटमेंट नंबर 3. फ्रॉम 1, 2 अँड 3 ह्या 3 स्टेटमेंटवरनं आपण असं ठरवू शकतो आहे की बघा थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण म्हटलं आहे QMN आणि RMNचा जो एरिया आहे तो इक्वल आहे आणि ह्या 1 आणि 2 स्टेटमेंटचा जो डिनॉमिनेटर आहे ते सुद्धा काय झालेत इक्वल. सो यू कॅन राईट द लेफ्ट हँड साईड ऑफ स्टेटमेंट नंबर 1 अँड 2 इज इक्वल. मग ह्या 1 अँड 2ची लेफ्ट हँड साईड जर का इक्वल असेल तर राईट हँड साईडसुद्धा इक्वल असायला पाहिजे. सो राईट हँड साईड इज PM अपॉन MQ अँड PN अपॉन NR. दोघं पण राईट हँड साईड इक्वल झाल्या. दिस MQ कॅन बी रिटन ॲज QM. आणि जेव्हा आपल्याला हे मिळालेलं आहे दॅट इज नथिंग बट द प्रूफ स्टेटमेंट ऑफ धिस थेरम अँड दिस प्रूव्ज युअर द बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपण शिकलात. त्यानंतर आपण आता प्रूफ करून दाखवणार आहोत कन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम जो होता त्याच्यामध्ये ज्या गिव्हन कंडिशन्स होत्या त्या इथे आपल्याला प्रूफ करून दाखवायच्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्या आपण प्रूफ केलेल्या आहेत त्या इथे आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचं जे गिव्हन होतं दॅट गिव्हन थिंग इज वी हॅव टू प्रूफ हिअर अँड द प्रूफ थिंग इन द BPT थेरम इज नथिंग बट द गिव्हन थिंग्स इन द कन्व्हर्स ऑफ दिस BPT थेरम. सो कन्व्हर्स ऑफ BPT थेरमची स्टेटमेंट अशी आहे, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आहे PQR. त्याच्यामध्ये एक लाईन आहे इट डिवाइड्स एनी टू साइड्स. म्हणजे काय ट्रायंगलच्या दोन साईडला एक लाईन डिवाइड करते आहे इन द सेम रेशो पण त्याचा कसा आहे डिवाइड अशी करते आहे की त्या साईडचा रेशो जो आहे तो सेम आहे. अँड देन म्हणजे काय प्रूफ करायचं आहे तर लाईन इज पॅरलल टू द थर्ड साईड. मग जी लाईन ट्रायंगलच्या दोन साईडला प्रपोर्शनलमध्ये डिव्हाइड करते आहे तीच तिसऱ्या साईडला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो व्हॉट इज गिव्हन तर लाईन L डिव्हाइड्स द साईड PQ अँड PR. आत्ताच बघितलं आहे आपण की एक लाईन आहे ती ट्रायंगलच्या दोन साईडला डिव्हाइड करते. आपला ट्रायंगल आहे PQR, त्याची साईड आहे PQ अँड PR. ह्या दोनही साईडला ही लाईन काय करते डिव्हाइड करते ॲट पॉईंट M आणि N. पण ती कशी करते आहे तर दिलेलं आहे बघा इन द सेम रेशो सेम दिला आहे. म्हणजेच काय PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR. आणि ह्या दोन पॉईंट्सला इन वन लाईन दॅट इज PMQ अँड PNR असं दिलेलं आहे. दॅट इज द गिव्हन थिंग्स. व्हॉट वी हॅव टू प्रूफ द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साईड. ती जी लाईन आहे ती थर्ड साईडला पॅरलल आहे. म्हणजेच काय दिस लाईन L शुड बी पॅरलल टू साईड QR. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आपण आता त्याच बघणार आहोत त्याची 1 बाय 1 स्टेप्स. तर सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस कन्व्हर्स ऑफ द BPT प्रूफ करणार आहोत तर आपल्याला एक कन्स्ट्रक्शन असं करायचं आहे की आपण असं इथं कन्सिडर करणार आहोत की जी दिलेलं कंडिशन आहे इथे जे आपल्याला दिलेलं आहे दॅट इज रॉंग. काय तर ही जी MN लाईन आहे ओनली वन लाईन आहे की जी
पी क्यू आरच्या दोन साईडला इन प्रपोर्शनल डिव्हाइड करते. तर आपण असं कन्सिडर करत आहोत की इथे एक दुसरी लाईन आहे, दॅट लाईन इज एम के. म्हणजेच द लाईन एल ही क्यू आर ह्या साईडला पॅरलल नाही आहे असं आपण म्हणत आहोत. तर प्रूफमध्ये आपण लिहिणार आहोत की सपोज लाईन एल is not parallel to side QR. म्हणजे जे आपल्याला प्रूफ करायचं होतं आहे ते आपण चुकीचं आहे असं आपण म्हटलं, असं आपण कन्सिडर करतोय. जस्ट फक्त आपल्याला प्रूफ करायचं आहे यासाठी आपण फक्त असं म्हणतोय की जे आपल्याला प्रूफ करायचं आहे ना ते नाही आहे. म्हणजेच काय, ही लाईन एल जी आहे ती साईड क्यू आरला पॅरलल नाही आहे. मग ही नाही आहे म्हणजे काय, दुसरी कोणीतरी असेल. मग आपण असं म्हटलं की नाही ठीक आहे, मग त्यावेळेस आहे ना एक दुसरी लाईन आपल्याकडे अवेलेबल आहे, दॅट इज द एम के. ओके, सो देअर इज अनदर लाईन. मग ही दुसरी जी लाईन आहे, अनदर लाईन अँड विच इज पॅरलल टू क्यू आर. ही क्यू आरला पॅरलल आहे, बट इट इंटरसेक्ट ॲट पॉईंट के फॉर द पी आर. ओके, म्हणजे आपण असं म्हटलं आहे की लाईन एल जी आहे ती पी आर ह्या साईडला एनमध्ये इंटरसेक्ट करते, पण आपण आता ते चुकीचं आहे असं म्हटल्यामुळे तर ही जी नवीन लाईन आपण कन्सिडर करतो आहे की ती पॅरलल आहे कोणाला, क्यू आरला, अँड इंटरसेक्ट किंवा डिव्हाइड म्हणा, इंटरसेक्ट ॲट के किंवा ॲट पॉईंट के टू साईड पी आर. आपण इथे हे असं मानून घेतलं आहे. म्हणजेच आता काय झालं आहे की जर ही एम के जी आहे, ओके, एम के इज द लाईन पॅरलल टू क्यू आर आणि कशी आहे ती, तर पी के आणि आर. म्हणजेच के इज अ पॉईंट बिटवीन द साईड पी आर. आता यानंतर ही साईड पॅरलल आहे, एम के इज पॅरलल टू क्यू आर. मग आपण बी पी टी थेरमनुसार आपण ह्या दोघंही साईडचा प्रपोर्शनॅलिटी लिहू शकतो आहे. देअरफॉर पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी के अपॉन के आर. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 देऊ आणि रिझन देणार आहोत बाय बी पी टी थेरम. बी पी टी थेरमचा आपण इथे यूज केलेला आहे. जर दोन लाईन्स पॅरलल असतील किंवा असं म्हणूयात की एक लाईन पॅरलल आहे टू वन साईड ऑफ द ट्रायंगल्स, तर रिमेनिंग टू साईड्स कशा असतील, प्रपोर्शनलमध्ये असतील. पण गिव्हन काय आहे, बट दिलेलं काय आहे आपल्याला, पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर. दिस इज कन्सिडर ॲज अ 2. याला आपण म्हणूया गिव्हन, हे दिलेलं आहे. आता स्टेटमेंट 1 आणि 2 मध्ये बघा, लेफ्ट हँड साईड ऑफ द टू स्टेटमेंट्स आर इक्वल, सो यू कॅन से राईट हँड साईड शुड बी इक्वल अँड देअरफॉर फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट पी के अपॉन के आर इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर. म्हणजेच काय, पी के अपॉन के आर इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर. म्हणजेच इथे काय झालं आहे की एन आणि के हे दोघं पॉईंट्स वेगळे नाही आहेत, इट इज सिंगल. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, याचा कंपोनेंडो घेणार आहोत. कंपोनेंडो घेण्यासाठी म्हणजेच योगक्रिया आपण ज्याला म्हणतो आहे, तर पी के प्लस के आर अपॉन के आर इज इक्वल टू पी एन प्लस एन आर अपॉन एन आर. अँड देअरफॉर आता बघा, पी के प्लस के आर काय बनणार आहे, पी आर. सो पी आर अपॉन के आर इज इक्वल टू परत पी एन प्लस एन आर. पी एन प्लस एन आर म्हणजेच काही लगेन पी आर. सो पी आर अपॉन एन आर. आता दोघंही साईडचे न्यूमरेटर्स सेम आहेत, म्हणजेच काय, त्यांचे डिनोमिनेटरसुद्धा सेम असले पाहिजे. अँड देअरफॉर के आर इज इक्वल टू एन आर. म्हणजेच के आर ही जी साईड आहे ती आणि एन आर ही जी साईड आहे दॅट इज इक्वल. आता के आर आणि एन आर जर का इक्वल आहे याचा अर्थ असा आहे की के अँड एन आर नॉट द डिफरंट पॉईंट्स. के आणि एन हे डिफरंट नाही आहेत.
ओके, सो राईट डाऊन देअरफॉर के अँड एन आर नॉट डिफरंट पॉईंट्स, आर नॉट डिफरंट म्हणजेच दे आर सेम. ओके, पॉईंट के इज नथिंग बट पॉईंट एन अँड देअरफॉर द अझ्युम थिंग इज रॉंग. जे आपण काय म्हटलं होतं, जे अझ्युम केलेलं होतं की लाईन एल इज नॉट पॅरलल, द अझ्युम थिंग इज रॉंग. देअरफॉर अझ्युम इज रॉंग आणि धिस प्रूव्स दॅट देअरफॉर काय तर लाईन एल इज पॅरलल टू, लाईन एल इज पॅरलल टू साईड क्यू आर. रिवाईज करणार आहोत. तर के आर आणि एन आर इक्वल आहेत म्हणजे काय तर के आणि एन हे दोघंही पॉईंट्स सेम आहेत. म्हणजेच काय पॉईंट के अँड पॉईंट एन आर सेम, दे आर नॉट डिफरंट. मग पॉईंट के आणि एन जर का डिफरंट नाही आहे तर पॉईंट लाईन एम एन अँड लाईन एम के इज अगेन सेम. देअरफॉर एम के अँड एम एन आर ऑल्सो सेम. म्हणजेच काय एम के इज पॅरलल टू क्यू आर, एम एन इज पॅरलल टू क्यू आर आणि एम एन म्हणजेच युअर लाईन. देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू साईड क्यू आर आणि दिस इज नथिंग बट द थिंग वी हॅव टू प्रूफ. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. अँड देअरफॉर दिस प्रूव्ज युअर बी पी टी. दिस प्रूव्ज द कन्व्हर्स ऑफ बी पी टी, द कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. या थेरमची स्टेटमेंट अशी होती, अ लाईन डिवाइड्स आणि टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. म्हणजेच काय एक लाईन आहे ती ट्रायंगलच्या दोनही साईडला सेम रेशोमध्ये जर का डिव्हाइड करत असेल तर ती लाईन त्या ट्रायंगलच्या तिसऱ्या बाजूला पॅरलल आहे. तर आपण त्यासाठी गिव्हन जे होतं ते लिहून घेतलेलं आहे की जी लाईन एल आहे ती पी क्यू आणि पी आर ह्या दोन साईडला पॉईंट्स एम आणि एनमध्ये अशा प्रकारे डिव्हाइड करते. कशी सच दॅट तर पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर अँड वी हॅव टू प्रूफ द लाईन एल इज पॅरलल टू पी आर. मग आपण यासाठी काय केलं होतं की एक आपण यासाठी आपण उलटं मानलं. म्हणजे जे आपल्याला प्रूफ करायचं होतं ते रॉंग आहे असं म्हटलं. म्हणजेच काय सपोज दिस लाईन एल इज नॉट पॅरलल टू साईड क्यू आर, पॅरलल नाही आहे. म्हणजेच काय दुसरी कुठली तरी लाईन तिथे अवेलेबल आहे की जी पॅरलल आहे. मग आपण असं म्हटलं की दिस एम के इज पॅरलल टू क्यू आर. मग जर एम के पॅरलल टू क्यू आर असेल तर बाय बी पी टी थेरम आपण म्हणू शकतो पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन के आर. दिस इज द थिंग बट युअर स्टेटमेंट नंबर 1. याला आपण रिझन दिलं आहे बाय द बी पी टी थेरम. मग त्यानंतर सेकंड कंडिशन आपण असं म्हटलं की जे दिलेलं आहे ते लिहून घेतलं आहे पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर. मग स्टेटमेंट नंबर 1 आणि 2चा जर का विचार केला तर दोघंही स्टेटमेंटची लेफ्ट हँड साईड ही इक्वल आहे. सो द राईट हँड साईड शुड बी इक्वल, ती आपण लिहून घेतली. मग राईट हँड साईड लिहून घेतल्या दोघांच्या इक्वल. त्यानंतर बाय कंपोनेंडो म्हणजे योगक्रिया आपण केलेली आहे पी के प्लस के आर अपॉन के आर इज इक्वल टू पी एन प्लस एन आर अपॉन एन आर. मग पी के प्लस के आर काय येतं आहे पी आर, पी के प्लस के आर काय होतं आहे तुमचा टोटल पी आर अँड पी एन प्लस एन आर इज अगेन पी आर आणि जी तुमची डिनॉमिनेटर आहे ती ॲज इट इज ठेवली. या दोघंही ठिकाणी तुम्हाला असं दिसतं आहे की दोघांचे न्यूमरेटर्स सेम आहेत. सो जर न्यूमरेटर्स सेम आहेत तर डिनॉमिनेटर अगेन सेम असायला पाहिजे. सो के आर इज इक्वल टू एन आर. आता के आर ही जी एवढी स्पेस आहे आणि ती स्पेस इक्वल आहे. म्हणजेच काय तर के आणि एन हे दोघं पॉईंट्स डिफरंट नाहीत, दे आर सेम. हे दोघं पॉईंट्स सेम आहेत म्हणजे तुमचं एम के आणि एम एन हे इक्वल आहेत अँड दॅट इज नथिंग बट द एम के इज पॅरलल टू क्यू आर आणि एम केलाच आपण लाईन एल असं कन्सिडर करतोय. सो लाईन एल इज पॅरलल टू क्यू आर अँड दिस इज द थिंग वी हॅव टू प्रूफ इन द कन्व्हर्स ऑफ द बी पी टी थेरम अँड विथ दिस द बी पी टी थेरमचा जो कन्व्हर्स आहे दॅट इज टू बी प्रूव्ड.